नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बघत आहोत आंबोळी कशी करायची। त्यासाठी डाळ तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे। जाडे तांदूळ घेतले आहेत 2 मोठ्या वाट्या, 1 मोठी वाटी घेतली आहे चणा डाळ, 1 मोठी वाटी घेतली आहे उडीद डाळ, अर्धी वाटी घेतली आहे मूग डाळ, ही मेथी घेतली आहे, मसूर डाळ घेतली आहे ती पण अर्धी वाटी आहे, मोठी अर्धी वाटी, छोटी 1 वाटी। आणि हे पोहे घेतले आहेत, हे जाड पोहे आहेत, पण पोहे आपल्याला भिजवायचे नाही आहेत, पोहे असेच ठेवायचे आहेत। आपण जेव्हा हे डाळ तांदूळ वाटणार त्याच्याबरोबर आपल्याला पोहे वाटायचे आहेत, तर एक 5 मिनिटं आधी आपण पोहे भिजत घालायचे आहेत। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करायचं आहे। चणा डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ असं मी ह्याच वाडग्यामध्ये घेतलेलं आहे। भांडं मोठं घ्या, पाण्यात आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। एक 6-7 तास हे भिजलं पाहिजे। मग मिक्सरवर बारीक वाटायचं आहे आणि मग आंबल्यावर करायचे आहे आंबोळी। मसूर डाळ घालून घेतली आहे, मेथी घालून घेतली आहे आणि ही मुगाची डाळ घेतली आहे, ही आता आपण घालून घेऊया। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेत, हे आपण आता एकत्र करून घेऊया आणि धुवूया स्वच्छ आणि पाणी घालून भिजायला ठेवूया। एक 6-7 तास तरी भिजलं पाहिजे, 5 तास तरी भिजायला पाहिजे। 5 किंवा 6 तास भिजवा, नंतर मिक्सरला काढायचं आहे, मग ते आपल्याला पीठ आंबवायचं आहे। एकदम मिक्सरला काढून झाल्यावर सुद्धा आंबोळी होते, पण जे पीठ आंबल्यावर आंबोळी होईल आणि मिक्सरला काढून जे आंबोळी होईल याच्यामध्ये फरक असेल। आता हे आपण धुवून घेऊया, भिजायला घालूया, मग मिक्सरला लावूया, मग बघूया आंबोळी। हे पहा, आपले सर्व जिन्नस धुवून झालेले आहेत आणि आता हे आपण पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आहेत। एक 5 ते 6 तास हे भिजू द्या आणि मग मिक्सरला लावून घेऊया आणि मग ते पीठ आंबायला ठेवूया आणि मग बनवूया आंबोळी। हे पहा, आपले डाळ तांदूळ धुवून झालेले आहेत आणि आपण हे आता 5 ते 6 तास भिजायला ठेवूया, मग मिक्सरला लावूया, आंबवूया पीठ आणि घालूया आंबोळी। हे पहा, सर्व एकत्र केलेलं आहे, वेगवेगळं भिजत ठेवू नका, एकत्रही चालतं। आणि 2 वाट्या तांदूळ घ्या, बाकी डाळीचं माप तुमच्या अंदाजाने घेतलं तरी पण चालेल, आंबोळी छान होईल। आपण आंबोळीसाठी जे भिजायला घातलं होतं धान्य ते मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। ही शेवटची बॅच आहे। याच्यात तुम्हाला पहा पोहे दिसत आहेत ना, हे पोहे मी 5 मिनिटं आधी भिजवले आहेत। आता हे शेवटी मी वाटून घेणार आहे। हे वाटलेलं सर्व आपण या डब्यात घालून घेऊया। ह्या डब्यात पहा मी ठेवलेलं आहे, सर्व माझं वाटून झालेलं आहे मिक्सरला। आता ह्याच्यात मीठ घालणार आणि रात्रभर आंबायला ठेवून देणार। उद्या सकाळी करूया आंबोळ्या। मीठ मात्र आत्ताच घालायचं आहे, पीठ असंच ठेवायचं नाही आहे। आता हे एवढं घट्ट ठेवलं आहे, एवढंच घट्ट ठेवायचं आहे, उद्या वाटलं तर पाणी घालायचं आहे। आता जर तुम्ही हे आत्ता पातळ केलं तर ते आंबणार नाही। चला मिक्सर लावून घेऊया आणि आपलं काम आपण पूर्ण करून घेऊया। हे पहा, मिक्सरमधनं काढून घेतलेलं पीठ तयार झालं आहे। आता आपण ह्याच्यात मीठ घालूया आणि हे थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे। हे 5 ते 7 मिनिटं अशी क्रिया ही करायची आहे, म्हणजे ते पीठ छान फुलून वर येईल। पण आता आधी मीठ घालून घेऊया आणि मग तसं ढवळूया। मीठ जेवढं लागणार आहे तेवढंच मी आत्ता घालणार आहे, उद्या घालायचं नाही मीठ, हे लक्षात ठेवायचं, नाहीतर तुमची आंबोळी खारट होईल। आता मीठ घालून झालेलं आहे। आता हे असं फक्त ढवळून घेऊया। तबले के माफी का आवाज आना मागता है, असं आमचा अण्णा सांगायचा आम्हाला, ते मला आता सवय झाली आहे बोलायची। आता एक 5 मिनिटं असं ढवळून घेते, झाकण लावून ठेवून देते, उद्या बघूया आंबोळी। हे पहा मंडळी, आपण डब्यामध्ये पीठ ठेवलं होतं आंबोळी करण्यासाठी। हे पहा, छान पद्धतीने ते आंबलेलं आहे। आता हे आपण एका पातेलीत काढूया आणि आंबोळ्या घालायला घेऊया।
आता हे थोडंसं जाड वाटतं, याच्यात थोडंसं पाणी घालायचं, पण सगळ्या पिठात नाही घालायचं आहे. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण काढून घेऊया आणि मग त्याच्यात पाणी घालूया. हे पहा, छान आंबलं आहे पीठ. आता एकदा तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून डाळ तांदूळ काढून आंबोळी करा आणि असं पीठ आंबवून आंबोळी करा, म्हणजे तुम्हाला त्यातला फरक समजून जाईल. आता हे काढून घेऊया आणि सुरुवात करूया आंबोळीला आणि आंबोळी चटणी खाऊया. चला, आता आपण आंबोळी घालून घ्यायची आहे. हे पहा, पीठ मी आता एका वाडग्यात काढून घेतलं आहे. मी थोडंसं पाणी घातलं आहे, एक 3-4 चमच्यांनी पाणी घातलं आहे. आता ह्याच्या आंबोळ्या तुम्ही अशा नुसत्या पण करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये जिरं आणि मिरची खरडा घालते, तो घालून घेऊया. मिरची, आलं, लसूण असा हा खरडा आहे, हा घालते, म्हणजे चटणी नसली तरी पण ही नुसती आंबोळी आपल्याला खाता येते. याच्यात तुम्ही कांदा, टोमॅटो असंही घालू शकता, पण मी आत्ता ते घातलेलं नाही आहे. असं घालून पण तुम्ही आंबोळी करू शकता. आता आपल्याला लागणार आहे तेल. हे पहा, तेल मी इथे ठेवलेलं आहे बाजूला, तवा तापायला ठेवला आहे. आता या पिठाच्या आपण आंबोळ्या करून घेऊया. हे पहा, एवढं पातळ पीठ पाहिजे, जास्ती घट्ट नको, जास्ती पातळ नको. हे पहा, आता याच्यात कोथिंबीर घातली तरीही चालून जाईल. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, जिरं आणि मिरची खरडा असं घातलं तर आंबोळी, तिखट मिठाची आंबोळी एकदम सुंदर होते. आता ही तिखट मिठाचीच आंबोळी आहे, फक्त कांदा टोमॅटो मी घातलेला नाही आणि कोथिंबीर घातली नाही. हे पहा, इथे तवा ठेवलेला आहे, तवा तापलेला आहे. आपण थोडंसं तेल घालूया आणि आंबोळी घालून घेऊया. याचा डोशासारखं पातळ पण होतं बरं का. गॅस मोठा करायचा आहे, गॅस लहान करायचा नाही. लहान गॅसवर आंबोळी होणार नाही. तर बाजूनी तेल सोडून घेऊया. तेल थोडंसं जास्ती घातलं तर आंबोळी जास्ती छान होते, कोरडी कोरडी नाही होत. तेल नाही घातलं तुम्ही, कमी घातलं तर मग ती कोरडी कोरडी होती. आता गॅस फुल ठेवलेला आहे. एका बाजूनी ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने होऊन द्यायची, म्हणजे ती मोडत नाही. झाकण ठेवायचं असल्यास तुम्ही ठेवू शकता. मी आत्ता झाकण ठेवलेलं नाही आहे, म्हणजे मी झाकण ठेवतच नाही. तेल कमी घालायचं असेल तर झाकण ठेवा. हे पहा, आपली एक आंबोळी तयार झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी अवश्य करून पहा तिखट मिठाची आंबोळी, किंवा साधी केली तरी पण चालेल. याच्यात फक्त जिरं आणि मिरची खरडा मी घालून घेतला आहे. ही अशी कालथ्यानी, काविलथा असतो हा, ह्याने अशी प्रेस करायचं, म्हणजे मग ते शिजून जातं सगळं. नाही तर मग ते कच्चं कच्चं चांगलं लागत नाही, कारण आपण झाकण ठेवलेलं नाही आहे. त्याच्याबरोबर चटणी, सांबारही करू शकता, सांबारही छान लागतं.
काळ्या वाटाण्याचं सांबार करा, ते अतिशय सुंदर लागतं ह्याच्याबरोबर. पण मी आत्ता पावडर चटणी बरोबरच खाणार आहे. पावडर चटणी म्हणजे आपली पुडी चटणी. आता हे पुडी चटणी बरोबरच खायचं आहे. गॅस बघा मोठाच ठेवलेला आहे, गॅस बारीक नका करू. फक्त हे दोन्ही बाजूनी छानपैकी ती व्हायला पाहिजे. आता हे काढून घेऊया आणि दुसरी घालून घेऊया. आता आपल्याला तेल लावायला लागत नाही, सुरुवातीलाच लागतं तव्याला तेल लावायला. अशा पद्धतीने बनल्या आपल्या आंबोळ्या. मी करून घेते, एक 6-7 आंबोळ्या तुम्हाला दाखवायला करून घेते. गॅस मोठाच ठेवलेला आहे, गॅस बारीक नाही केलेला. ही पहा दुसरी पण तयार झालेली आहे. तर या पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया आणि चटणीसोबत खायला घेऊया. तर तुमच्याकडे जर जाळी असेल तर ती जाळीवर काढा, म्हणजे मग वाफ पकडत नाही. डायरेक्ट ताटलीत काढली तर तिला वाफ पकडते. तर मी ही जाळीवरच काढून ठेवणार आहे. आपण ही जाळीवर काढून ठेवायची, मग दुसरी जी घालणार तिथपर्यंत ती गार होते जाळीवरची, मग ताटलीत काढून घ्या. ही पहा जाळीवर मी काढून घेतलेली आहे. आता ही जाळीवरची काढून आपण ताटलीत ठेवायची आहे. हे पहा मंडळी, आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. मी त्या आंबोळ्या करून घेतल्या आहेत. नारळाची चटणी मात्र केलेली नाही, मी पुडी चटणी ठेवली आहे. या पुडी चटणीमध्ये बघा तेल घातलं आहे. तुम्ही तेल घालू शकता, दही घालू शकता. त्याच्याबरोबर ही आंबोळी आज खायची आहे. अशा प्रकारे या आंबोळ्या मी करून घेतल्या आहेत. आता मी खायला बसणार आहे. चटणी, पुडी आणि आंबोळी. या आंबोळ्या जर का तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.